न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या संकल्पनेतून काळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या जनसंवादामध्ये नागरिकांनी विविध स्थानिक समस्या मांडल्या। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रशासनातील संबंध अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, त्यामुळे अनेक तातडीच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्यात आला। आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की नागरिकांच्या अडचणीसाठी थेट संवाद हा सर्वात प्रभावी मार्ग आहे। प्रत्येक तक्रारीवर जलद कारवाई करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे। या उपक्रमामुळे काळेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। तर माझी तक्रार अशी आहे, मी आता भेटणार आहे आणि सांगणार आहे। त्याच्यापूर्वी मी सांगू इच्छिते की काळेवाडीमध्ये हा काळेवाडीचा जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय कंजेस्टेड आहे। कुणीही कशीही वाहनं लावतात। एक एवढासा अरुंद रस्ता, रस्त्याला चालण्यासाठी फुटपाथ सुद्धा नाहीये अजिबात। किती वर्ष झाले, वर्षानुवर्ष, म्हणजे आमचं नियर अबाउट 1983 पासून हे अशीच अवस्था आहे। आता 2025 आहे, म्हणजे आमचं अर्ध वय उलटून गेलं तरी सुद्धा इथं काही सुधारणा होण्याचे लक्षणं दिसत नाही। दुकानं आणि त्यांचे अतिक्रमण हे फारच वाढलेलं आहे। फुटपाथ सगळं अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि आम्हाला रस्त्यावरून चालावं लागतं। बसच्या समोरून लहान लहान मुलं, वयोवृद्ध आणि पॅरालाइज झालेले असे काही जे अपंग वगैरे आहेत त्यांना सुद्धा चालता येत नाही। आम्हाला रस्ता हा मोठा रुंदीकरण करून मिळावा अशी माझी मागणी आहे आणि आता मी त्यासाठी भेटणार पण आहे त्या गोष्टी सांगण्यासाठी। आणखी एक, आता ज्या महिला म्हणाल्या की आमची कामं होत नाही, तर आमदारांना आणि त्यांना यावं लागतं, अधिकाऱ्यांचं काम आहे, हे एकदम बरोबर आहे। पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि गेलं तर ते आम्हाला हकलून लावतात आणि उडवाउडवीची उत्तर देतात। आमच्याकडनं आम्ही केलेलं आहे, ते पुढचं आम्हाला माहित नाही, आम्ही दिलेले प्रोसेसमध्ये असं म्हणून अक्षरशः 2 वर्ष मी माझ्या आईच्या राशन कार्डसाठी मी झोडे झिजवले आणि मी माहितीच्या अंतर्गत मी अर्ज सुद्धा लिहिला, तरी सुद्धा एक कवडीचा सुद्धा फायदा झालेला नाही। आणि आता मी शेवटी आमदार यांच्याकडे ही तक्रार नोंदवण्यासाठी आलेली आहे की त्यांनी राशन कार्ड ऑफिस म्हणा, तहसील ऑफिसमध्ये म्हणा, वयोवृद्ध लोकांना, गरीब लोकांना जे जास्त हेलपाटे घालावे लागतात त्याचा त्रास कमी व्हावा असं प्रयत्न केले पाहिजे। धन्यवाद। कुठल्या रोड संदर्भात तुम्ही? काळेवाडीचा हा जो मेन रोड आहे, काळेवाडी पुलापासून ते इथपर्यंत, काळेवाडीचा तो चौक, MM स्कूलच्या चौकापर्यंत जो आहे ना रस्ता, अतिशय छोटा आहे। तिथं अजिबात रोडवर कशीही कोणत्याही प्रकारची वाहनं लावले जातात आणि त्यातल्या त्यात विजयनगर जो आमचा एरिया आहे ना, त्या ठिकाणी तर तिथं मस्त अड्डे बनलेले आहेत, मस्त बसण्यासाठी लोकांचे, कार लावतात, बिंदास खुशाल बसतात, उलट पालट कसंही करतात आणि अजिबात तिथं चालण्याची सुद्धा सोय नाहीये, फुटपाथ नाहीये। फुटपाथ असले तरी दुकानवाले अतिक्रमण करतात आणि ते एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई पुणे रस्ता असेल त्यामध्ये अर्बन स्ट्रीटचे रस्ता करून तिथं ते छोटे केले जातात आणि मोठे फुटपाथ केले जातात। मात्र ज्या ठिकाणी फुटपाथ पाहिजे, त्या ठिकाणी सायकल जे चालवायची जागा असेल ती पाहिजे, तिथं केले जात नाही। मात्र इथं ट्रॅफिक जास्त आहे, तिथं रस्ते केले जातात। तुमची काय मागणी आता? माझी मागणी एवढंच आहे की रस्ता रुंदीकरण व्हावा आणि तिथे चालण्यासाठी आणि पदचारी म्हणजे फुटपाथ वगैरे तिथं झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे। कारण मोठे मोठे जे बस आहे त्याच्या समोरून आम्हाला चालावं लागतं, रस्ता क्रॉस करणं सुद्धा अवघड। एक मी माझा प्रसंग सांगते, माझ्या आईचा ऍक्सिडेंट झालेला आहे रोड क्रॉस करताना। एवढं तिथं दाटीवाटीने सगळे हे असतात, दिवसभर सकाळपासून ते रात्रीपर्यंत जरा सुद्धा उसंत नसती। तर माझं हेच म्हणणं आहे। आणि तिथं मी असं ऐकले की पूर्वी कुठले तरी एक नगरसेवक यांनी स्टे आणून तिथं रस्ता रुंदीकरण रोखलेलं आहे, तर ते लक्ष घालावं त्या आमदारांनी, माझं अशी इच्छा आहे। त्यांनी त्या काळी मी लहान असताना केलेलं आहे, ते अजूनही तजवीज, म्हणजे गरीब दुकानदार आहेत म्हणून त्यांना तिथं स्टे आणून ते रस्ता रुंदीकरणच थांबवलेलं आहे त्यांनी, तर त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमदारांनी, माननीय आमदारांनी, ही माझी विनंती आहे। काय सांगाल, आज तुम्ही जनता दरबारला राहिले होते, काय तक्रार घेऊन आले होते आणि काय सांगण्यात आले आमदारांकडून? मी तक्रार घेऊन आलते की आमचं रेशनिंग कार्डवरती नाव चढवलं जात नव्हतं 2 माणसांचं, तर त्यांनी आता लगेच घेतलं आणि लगेच होईल म्हणलेत। त्यामुळे आता माझं तक्रार निवारण व्यवस्थित झालेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही। खूपदा प्रयत्न केला, खूपदा। तेव्हा ते म्हणायचे की सर्व्हर डाऊन आहे, नाहीतर वेळ लागेल, सगळं बंद झाली आहे सिस्टीम, आता लगेच होणार नाही, असे काही कारण सांगायचे रेशनिंगवाले।
किती वेळामध्ये करू? आता म्हणले होईल लवकरात लवकर, एवढा शब्द केलाय मला. नाही, सर्व्हर डाऊन नाही सांगितलं आता त्यांनी मला. आता म्हणले लवकरात लवकर होऊन जाईल आणि हे ऑनलाईन दिसेल तुमचं नाव रेशनिंग कार्डवरचं. हो 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 झालेलं आहे. आता जेव्हा ऑनलाईन दिसेल तेव्हाच आता म्हणायचं झालं आपलं काम. काय वाटतं एकंदरीत काय अनुभव आहे? एक आमदार जो आहे तो आमदार रस्त्यावरती पूर्ण आपल्या नागरिकांसाठी पूर्ण प्रशासन जे आहे ते कामाला लावतो आणि त्यांचं तक्रारीचं निवारण करण्यासाठी येतो. काय वाटतं एकंदरीत काय अनुभव आहे? नाही, छान वाटलं. तर हे असं जर सगळ्यांनी लक्ष दिलं तर आमच्यासारख्या नागरिकांचं खरंच चांगलं होईल. कारण बाहेर गेलं ना खूप त्रास देतात, अजिबात ठाक लागून देत नाहीत आणि नाही नाही म्हणतात, वेळच नाही, सर्व्हरच डाऊन आहे, एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे द्या असं करतात. पण आता इथं तर तसं काहीच केलं नाहीये, त्यामुळे छान वाटलं. प्रत्येक वेळेला आमदार असेल, लोकप्रतिनिधी कोणी असेल, खासदार असेल, यांना रस्त्यावर उतरावंच लागेल का समस्या सोडविण्याकरता? अधिकाऱ्यांचं काम आहे. अधिकाऱ्यांचं काम आहे हे बरोबर आहे. मग हे अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. ही घेत नाहीयेत म्हणून हे आमदारांना खाली यावं लागतंय का नाही? आता त्यांना रस्त्यावर यावं लागतंय. हे आज ज्याचं काम ज्यांना व्यवस्थित केलं तर हे असं होणारच नाहीये. तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज आमदार शंकर जगताप यांनी जनता संपर्क घेतला. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षापासून प्रशासन असल्यामुळे या प्रभागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आज या ठिकाणी मांडण्यात आले. आपण इथल्या स्थानिक नगरसेवक होतात, काय सांगायला एकदा? सांगायचं झालं तर आज शंकर भाऊंनी जी जनता दरबार राबवलेला आहे तो एकदम चांगला असा उपक्रम आहे. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे काळेवाडीतले प्रश्न सुटले जाणार आहेत. आता गेल्या वेळेससुद्धा भाऊंनी आमदार आपल्या दारी 6 महिन्यांपूर्वी घेतलं होतं. त्यावेळी माझ्या प्रभागातील सहयोग कॉलनी, जय हिंद विहार कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, इंडियन कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी इथे जे प्रॉब्लेम्स होते भाऊंनी काही स्वतःच्या आमदार निधीतून ते ड्रेनेज लाईन वगैरे टाकून दिल्या. काही ठिकाणी कलर ब्लॉक हे स्वतःच्या आमदार निधीतून टाकून दिले. म्हणजे प्रशासनाने जरी काम केलं नाही तरी भाऊंनी त्यांच्यापर्यंत समस्या गेल्यावर स्वतः मांडलेल्या आहेत. आणि आत्तासुद्धा काही पाण्याच्या वगैरे समस्या आहेत बऱ्याचशा कॉलनींच्या, ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत, त्या सगळ्या भाऊंनी घेतलेल्या आहेत. आणि त्या नक्कीच मला तर वाटतं एवढ्या 2 महिन्यात भाऊ त्या पूर्णच करतील हे मला पूर्ण खात्री आहे. काही ठिकाणी रोडचे प्रश्न आहेत ते सुद्धा आता भाऊंनी ज्या पद्धतीने पालिकेत टेंडर काढलेले आहेत, बरेचसे टेंडर यांची वर्क ऑर्डर झालेली आहे. तर मला वाटतं दिवाळी झाल्याच्या नंतर सगळीकडे डांबरीकरणाची सुद्धा कामं चालू होतील. भाऊंनी स्वतःच्या निधीतून सगळ्यात जास्त काळेवाडीत कामं केलेली आहेत. आत्ता ह्या 6 महिन्यात तुम्ही जर सर्वे केला काळेवाडीत तर सगळ्यात जास्त भाऊंच्या निधीतून, प्रशासनापेक्षा सुद्धा भाऊंनी स्वतःच्या निधीतून कामं केलेली आहेत. त्याच्यात समर्थ कॉलनी असेल, परत आत्ता आपण इथे उभा आहोत ह्याच्यासमोर एक समर्थ कॉलनी आहे, तिथे आत्तासुद्धा कॉन्क्रिटीकरणाचं काम हे भाऊंच्या निधीतून चालू आहे. अशी बरीचशी कामं भाऊंनी खूप चांगल्या प्रकारे आणि हा उपक्रम राबवून भाऊंनी आता लोकांची क्षुल्लक कामं आहेत, जे तहसीलमधली कामं असतात, जी तलाट्यांची कामं असतात, ती जागेवर लोकांची सॉल्व झालेली आहेत. ज्यासाठी लोकांनी 15 चक्र मारलेले आहेत तर ती इथे सॉल्व झालेली आहेत. कोणाचं आधार कार्डचं काम असेल, आता बाहेर तुम्ही कुठेही गेला तरी आपल्याला फी भरावी लागते, परंतु इथे सगळं फ्रीमध्ये झालं आहे. आता बरेचसे नागरिक मी पाहिले, कोणाची विधवांची पेन्शन असेल त्याचीसुद्धा कामं लगेच जागेवर सॉल्व झालेली आहेत. तर अशी खूप चांगल्या प्रकारे कामं भाऊंच्या ह्या आमदार आपल्या दारी ह्याच्यातून जन की बातमधून सॉल्व होणार आहे. आणि त्याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला 2 महिन्यात तुम्ही काळेवाडीतलं कोणत्याही कोपऱ्यात गेले तर तुम्हाला लोक सांगतील की शंकर भाऊंनी जन की बात कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामुळे आमचं काम हे पूर्ण झालेलं आहे. खाली जे आहे ते पूर्ण प्रशासन जे आहे ते आज कामाला लावून सर्व नागरिकांचे जे काळेवाडी परिसरातील नागरिक आहेत त्यांचे जे समस्या आहेत त्या सॉल्व झालेल्या आहेत. काय सांगाल? प्रशासकीय राजवटीमध्ये आणि तसेच काही नगरसेवकांच्या उदासीनतेमुळे काळेवाडी प्रभाग हा अनेक विकास कामांपासून वंचित नेहमीच राहिलेला आहे. परंतु भाऊ जसे आमदार झाले तेव्हापासून आमदार आपल्या दारी हा उपक्रमाअंतर्गत सर्व नागरिकांपर्यंत पोचून त्यांची समस्या स्वतः जाणून घेऊन आणि वरिष्ठ अधिकारी पालिकेचे असतील, शासकीय असतील, तहसीलदार असतील, अशा सर्व अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांचा थेट संवाद आणि थेट समाधान या उक्तीप्रमाणे भाऊ सर्वांची अडचण समजून घेतात आणि त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न जाग्यावरतीच लोकांना समाधान केलं जातं. अशी तक्रार आपण आता पाहिलं असेल की शेकडो लोकांनी आज सहभागी होऊन आपल्या अनेक व्यथा
आज दिवाळीचा एवढा मोठा उत्सव असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करून लोकांनी आपली व्यथा आणि आपल्या अडचणी भाऊंपुढं व्यक्त केल्या आणि भाऊंनी त्यावर तातडीने असं अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की ही कामं हे दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर काही कामं असतील जी मोठी आहेत तर ती कामं झाली पाहिजेत या उद्देशाने भाऊंनी लोकांना अधिकाऱ्यांनाही सूचना दिली आणि लोकांना त्यातनं एक समाधान व्यक्त झालं की आमदार असूनसुद्धा ती व्यक्ती आपल्या प्रभागावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करतं आणि भाऊंनी निवडणुकीच्या काळामध्ये जो शब्द दिला होता की मी सहज उपलब्ध होणारा एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा मी शंकरभाऊ जगताप हे तुमच्या नेहमीच संपर्कात राहणारा व्यक्ती असेल तर त्या भाऊंनी त्या म्हणीप्रमाणे भाऊ आज प्रत्येकाच्या अडीअडचणीला सामोरे जातात आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हेही भाऊंनी हेल्पलाईन चालू केलेली त्यातनंही नागरिक अनेक प्रमाणामध्ये सहभागी होऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात। आज जो भाऊंनी जो हा जन की बात हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 22मध्ये घेतला आहे तो खरं उल्लेखनीय कार्यक्रम घेतला आहे। कारण आज आपण बघतो तर प्रभाग क्रमांक 22मध्ये खूप समस्या आहेत, रोडच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, ड्रेनेज समस्या आहे। ह्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी भाऊंनी जसं मागच्या वेळेस एक कॉल सर्व समस्या सॉल्व्ह हा विषय होता, पण तो आजचा विषय जो हा जन की बात हा कार्यक्रम सर्व प्रशासकीय अधिकारी म्हणा, शासनाचे महाराष्ट्रातील सर्व अधिकारी, पालिकेचे अधिकारी सर्व जागेवर इथं थांबून त्यांनी जो काय नागरिकांचा प्रश्न असेल ते जनतेचा काही प्रश्न ते भाऊने 100% समोर सॉल्व्ह करून दिलेले आहेत। आज मला वाटतं असंख्य म्हणजे आज कमीत कमी 700, 800, 900 पुढे लोकांनी त्यांच्या समस्या होत्या त्या भाऊने मला वाटतं आत्ता जागच्या जागी 100% समस्या सगळ्या सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत। काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही मंडल अध्यक्ष आहात या ठिकाणचे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर आमदार आपल्या दारीच्या नंतर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी संकल्पना घेऊन जे आहेत ते आमदार लक्ष्मण भाऊ जगतापचा वारसा पुढे नेत शंकर जगताप जे आहेत ते आज जनतेचे प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि प्रश्न त्यांचे सॉल्वही झालेले आहेत। खरं तर भाऊ अंत्योदया ह्या तत्त्वाचे पक्के आहेत। त्यांचं खरं तर म्हणणं आहे की प्रत्येक प्रभागाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचणं, त्यांची काय समस्या आहे ते जाणून घेणं, त्यांचं काय प्रश्न आहे तो जाणून घेणं, हे एकमेव कसं सॉल्व्ह होईल त्यासाठी त्यांनी आमदार या निधीतून आमदार आपल्या दारी जन की बात या माध्यमातून त्यांनी हे सगळं उपक्रम चालू केले। प्रत्येक उपक्रम जर पाहिलाच आता हा दुसरा राऊंड सुरू झाला आहे। खरं तर आधीही झाला होता काळेवाडीत, तिथं अनेक प्रश्न सोडवले गेले, काही प्रलंबित प्रश्न आता उद्भवले। आज जर पाहिलंच तुम्ही नोंद जवळजवळ 300हून अधिक लोकांनी नोंद केली, म्हणजे शॉर्ट टाईममध्ये 300हून अधिक। सांगाल एकंदरीत आज आपण अत्यंत समाधानी आहे। आज आपले कार्यतत्पर असलेले आमदार साहेब यांनी आमच्या प्रश्नाची ज्येष्ठ नागरिक संघाला जागा नाही, आता बसण्याची जागा ही अत्यंत धोकेदायक आहे, अशा वेळी त्यांना पर्यायी जागा देण्यात यावी, पर्यायी त्यांना शक्यतो ग्राउंड फ्लोअरला त्यांचं हे मिळावं अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे। त्या पद्धतीने त्यांनी हे करून मार्गात काढण्याचा प्रयत्न त्यांनी करतो असं बोलले। काय आश्वासन दिलं? असं मी तुमचं संपूर्ण म्हणजे आम्हाला जागाच मिळेल, ज्येष्ठ नागरिक संघ आहेत। आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला बसण्याचा आम्हाला प्रॉब्लेम आहे। 80 लोकांचं कॅपॅसिटी असलेल्या ठिकाणी आमचे मेंबर आहेत 1100 मेंबर आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ते कसं हे करतो आणि ती जागा पण कधी धोकेदायक असल्यामुळे आणि पहिल्या माळ्यावर असल्यामुळे लोकांना ज्येष्ठ नागरिक 80च्या वर मॅक्झिमम लोक आहेत त्यांना चढणं उतरणं हे अवघड पडतं। आज आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ग्राउंड फ्लोअरला आम्हाला कुठेतरी एक ज्योतिबा गार्डनच्या समोर गार्डन आहे त्याच्या बाजूला जी ही जागा आहे मोकळी जागा त्याच्यामध्ये आम्हाला जर कुठे व्यवस्था केली तर फारच आमच्या सोयीचं राहणार आहे आणि सर्वांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनासारखं ते काम होणार आहे आणि भाऊंनी त्या बाबतीत तत्परता दाखवलेली आहे। पूर्वी पण त्यांनी आमचा अनुभव असा आहे की आम्ही ज्या ज्योतिबा मंगल कार्यालयामध्ये योग साधना शिकवतो मी योग गुरु आहे, तर त्या ठिकाणी त्यांना भाऊंना एवढंच बोललो होतो भाऊ आमच्या बसण्याची अडचण होती। त्यांनी स्वतः अर्ज न घेता कुठल्याही प्रकारची न करता लगेच दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आणि एका महिन्यामध्ये आम्हाला शेड बांधून दिला। अशा पद्धतीने हे कार्यतत्पर हे आहेत आमदार आहेत। त्यांना आता आम्ही ज्येष्ठांनी विनंती केलेली आहे ह्या जागे संदर्भात तसे तडीस न्यावं, त्यामुळे आम्हाला एक प्रकारचं आम्हाला एक सोय होणार आहे, आमचे प्रश्न सुटणार आहेत शारीरिक मानसिक हे जे आहेत फार महत्वाचं आहे। कारण आता हे सगळे उतारवयातले लोक आहेत, अशा लोकांना फक्त धीराचं
तुमच्या बाजूने असलेलं काम की आम्ही करतो म्हणलं की संपत. मागील काही दिवसापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी तुमच्या योग संस्थेला भेट दिली होती. एक कट्ट्याचं आयोजन केलं. त्यावेळेस तुम्ही काही प्रश्न मांडले होते? आम्ही त्यांना एवढं सांगितलं आम्हाला बसण्यास अडचणी होती, तर त्यांनी ते तिप्पट करून बांधून दिलेले पालिकेतर्फे. पूर्ण शेड बांधून सुसज्ज असा आम्हाला कट्टा बांधून दिलेला होता आहे तो बांध. त्यांचं उद्घाटन त्यांच्याच हाताने केलेलं आहे आम्ही. असे हे कार्य तत्पर हे ते कुणालाही निराश करत नाही, प्रत्येकाचं काम आवर्जून करतात. हेच आमच्यासाठी भाग्य आहे की कोणीतरी आमदार सरकार व्यक्ती आज आमचं सगळं ऐकून घेतो. आमच्या जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला उचलून धरतोय आणि त्या पद्धतीने ते ऍक्टिव्हेट होतात. हे फार महत्वाचं आहे. आमच्यासाठी भाग्यवान आहेत की आम्हाला मित्र समान मैत्री समान असा एक आमदार भेटलेला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय बाबा स्वामी. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.